इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवरती हल्ले केले. इराणचे सर्वेसर्वा असणाऱ्या आयातुल्ला खोमेनी यांची हत्या केली आणि त्यानंतर संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये युद्धाचा भडका उडलेला आहे. आणि आता एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला पाहिजे की मध्य पूर्वेतले जे सगळी अरब राष्ट्र आहेत, ती मुस्लिम राष्ट्र आहेत, या सगळ्या राष्ट्रांना कुणालाही इस्रायल आवडत नाही. पण अमेरिकेचा मित्र म्हणून इस्रायलला सहन करणं याच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. आणि आता एक स्टेटमेंट आलंय पाकिस्तानचे डिफेन्स मिनिस्टर ख्वाजा आसिफ यांच्याकडनं, आणि ते त्यांच्या स्टेटमेंटमध्ये असं म्हणतायत की भारत, अफगाणिस्तान, इस्रायल, इराण हे सगळेजण मिळून पाकिस्तानला एक मांडलिक राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करतायत. आता यामध्ये जर राष्ट्रांची नावं ऐकली तर भारत, अफगाणिस्तान ठीक आहे, पण इस्रायल, इराण सगळे मिळून पाकिस्तानला मांडलिक राष्ट्र कसं बनवतील? पण खरं तर हे होऊ शकते आणि हे होण्याचे भरपूर चान्सेस आहेत. ही भीती निराधार नाही आहे किंवा पोकळ नाही आहे, तर याच्या मागे तशी कारणं देखील आहेत. ती कशी भीती खरी होऊ शकते आणि नक्की याच्या मागे मोठा गेम प्लॅन काय असू शकतो, नरेंद्र मोदींची जी इस्रायल व्हिजिट होती त्याच्या मागचं कारण काय असू शकतं, ते देखील बघूया या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. पाकिस्तानचे डिफेन्स मिनिस्टर ख्वाजा आसिफ यांनी एक ट्विट केले. त्या ट्विटमध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी मांडलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की 1948ला इस्रायलचा जन्म झाल्यापासून त्यानं अरब राष्ट्रांसाठी अनेक वेगवेगळे प्रॉब्लेम्स निर्माण केलेले आहेत. ही एक झिओनिस्ट रिजिम आहे आणि ही झिओनिस्ट रिजिम संपूर्ण मिडल ईस्टला खायला उठलेली आहे, हे देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामध्ये ते पुढे असं म्हणतात की ही सगळी राष्ट्र जसं इस्रायल, भारत, अफगाणिस्तान हे पाकिस्तानला मांडलिक राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करतायत आणि ही 250 मिलियन म्हणजे 25 कोटी पाकिस्तानी लोक ह्या सगळ्या कारस्थानाला बरोबर ओळखतात आणि त्याला ते बरोबर उत्तर देतील वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात त्यांना भीती आहे की पाकिस्तानला मांडलिक राष्ट्र बनवलं जाईल आणि पाकिस्तानला सर्व बाजूंनी घेरून मारण्याचा प्रयत्न केला जाईल. आता ही भीती खरी कशी होऊ शकते ते थोडक्यात सांगतो. पाकिस्तानच्या शेजारी इराणमध्ये आता सध्या युद्ध चालू आहे आणि इराणमधलं हे युद्ध लवकर थांबेल अशी चिन्ह आता तरी दिसत नाहीत. इराण प्रतिकार करायचा प्रयत्न करतोय. अमेरिका आणि इस्रायलचं उद्दिष्ट क्लिअर आहे की त्यांना इराणमध्ये असलेली इस्लामिक रिजिम म्हणजे आता असलेलं खोमेनींचं राज्य किंवा खोमेनी स्वतः नसले तरी जे कुठलं आता इस्लामिक रिजिम तिथली चालू आहे सरकार, हे सरकार उद्ध्वस्त करून तिथं एक लोकशाही सरकार किंवा पूर्वीचं रजा शहा यांचं सरकार असं काहीतरी नवीन सरकार तिथं आणायचं आहे. आता यामध्ये पाकिस्तानला भीती अशी आहे की इस्रायल आणि अमेरिकेनं मिळून जर इराणमध्ये रिजिम चेंज केली म्हणजे तिथलं सरकार बदललं आणि आपल्या आवडीचं सरकार तिथं बसवलं तर येणारं सरकार हे इस्रायल धार्जिनं इस्रायलचा अमेरिकेचा मित्र असलेलं सरकार तिथं असेल आणि त्यामुळं पाकिस्तानला धोका निर्माण होऊ शकतो. आणि तो धोका यासाठी निर्माण होईल की पाकिस्तानच्या एका बाजूला म्हणजे पूर्वेला भारत आहे, पाकिस्तानच्या पश्चिमेला अफगाणिस्तान वरच्या बाजूला आहे आणि दक्षिणेच्या बाजूला ज्याला आपण नैऋत्य दिशेला म्हणू, या नैऋत्य दिशेला खरं तर इराण आहे. आणि पाकिस्तानचे अफगाणिस्तान बरोबर प्रॉब्लेम आहेत, भारताबरोबर प्रॉब्लेम आहेत आणि पाकिस्तानचे इराण बरोबर देखील प्रॉब्लेम्स होऊ शकतात जर इराणमधलं नवं सरकार हे इस्रायलच्या आणि अमेरिकेच्या मर्जीतलं सरकार असेल तर. त्यामुळं ख्वाजा आसिफ यांना भीती ही वाटते की नवीन येणारं जर इराणमध्ये रिजिम चेंज झालेलं सरकार असेल तर ते सरकार भारत, अफगाणिस्तान आणि इस्रायल हे सगळे मिळून पाकिस्तानला घेरतील आणि घेरून तुडवतील. दुसरी एक भीती पाकिस्तानला आहे ती म्हणजे हेक्झागॉन अलायन्स. आता हेक्झागॉन अलायन्स म्हणजे काय तर याची फक्त आता चर्चा आहे. भारत, इस्रायल हे दोन देश या हेक्झागॉन अलायन्समध्ये असणार आहेत, म्हणजे एक षटकोन असणार आहे. या षटकोनामध्ये मग 6च कोण असतील की आणखी जास्त देश असतील हे माहिती नाही, पण भारत असणार आहे, इस्रायल असणार आहे, आणखी देश कदाचित ग्रीस असू शकेल, सायप्रस असू शकेल. थोडक्यात जे अँटी इस्लामिक कंट्रीज आहेत ते त्याच्यात असतील असं म्हटलं जातंय. काही ठिकाणी असं म्हटलंय की काही अरब राष्ट्रांना जसं की जे अब्राहम अकॉर्डमध्ये असलेली अरब राष्ट्र आहेत जसं की UAE आहे, मोरोक्को आहे, अशा काही राष्ट्रांना त्यामध्ये घेतलं जाईल. तर ही जर हेक्झागॉन अलायन्स झाला तर याचा फटका पाकिस्तानला बसू शकतो, इराणला बसू शकतो म्हणजे इतर काही राष्ट्रांना तिथल्या बसू शकतो जे इस्रायलचा आणि भारताचा द्वेष करतात. अशा अर्थात तिथं भारताचा द्वेष करणारे जास्त राष्ट्र नाहीत पण तरी इस्रायलचा द्वेष करणारे राष्ट्र बरीच आहेत. आता पाकिस्तानला या हेक्झागॉन अलायन्सची एवढी भीती वाटते की त्यांना वाटते की भारत आणि इस्रायल घेरून आपल्याला मारतील, म्हणून त्यांनी हा हेक्झागॉन अलायन्स व्हायच्या अगोदरच याचा निषेध करणारा ठराव त्यांच्या सिनेटमध्ये म्हणजे पाकिस्तानमध्ये जे राज्यसभेसारखं सदन आहे तिथं त्यांनी तो ठराव पास देखील करून टाकला आणि या हेक्झागॉन अलायन्सचा निर्माण व्हायच्या अगोदरच निषेध करून टाकलाय. एवढी भीती पाकिस्तान सध्या मनात बाळगून आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्याच महिन्यात 25 आणि 26 फेब्रुवारीला म्हणजे हे युद्ध सुरू व्हायच्या अगदी 2 दिवस अगोदर
इस्रायलच्या दौऱ्यावर गेले होते. तिथं देखील या हेक्झागोन अलायन्सची चर्चा झालेली होती. त्यावेळेला भारताला इस्रायल जी नवी शस्त्रास्त्र पुरवणार आहे त्याच्याबद्दल देखील चर्चा झालेली होती. त्यामुळं हे जे युद्ध चालू झालेलं आहे इराण आणि अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये, त्याच्यामध्ये भारत देखील इस्रायलच्या बाजूने या युद्धात आहे असा समज पाकिस्तानचा आहे. भारतानं भलेही याच्यामध्ये अजून काही भूमिका घेतली नाही, पण एक शत्रू राष्ट्र म्हणून पाकिस्तानचा असा समज आहे की या युद्धामध्ये जे कोणी अटॅक करणारे देश आहेत त्याच्यामध्ये भारत प्रत्यक्ष जरी उतरला नसला तरी भारताचा इस्रायलला पाठिंबा आहे. आता भारताचा इस्रायलला खरोखर मनोमन पाठिंबा आहे ही गोष्ट जरी मान्य केली तरी प्रत्यक्ष भारत हे युद्ध करा म्हणून सांगायला गेला नव्हता. पण नरेंद्र मोदींची ती व्हिजिट आणि त्या व्हिजिटचं टायमिंग असं साधलं गेलंय की त्यामुळे पाकिस्तानला असं वाटतंय की नरेंद्र मोदी देखील त्या सगळ्या प्लॅनमध्ये सामीलच होते की काय. त्यामुळे पाकिस्तानच्या मनात जास्त भीती आहे की भारत आणि इस्रायल एवढे जवळ आहेत तर कदाचित पुढच्या काळात पाकिस्तानला ते घेरू शकतील. आणि म्हणून ख्वाजा आसिफ सारखं सारखं ही गोष्ट सांगायचा प्रयत्न करतायत की इस्लामिक उम्मा म्हणजे काल मी एक व्हिडिओ केलेला होता की सगळ्या मुस्लिम राष्ट्रांनी एकत्र यायचं, राष्ट्रांच्या बाउंड्रीच्या पलीकडे जाऊन फक्त इस्लामच्या नावावर, धर्माच्या नावावर एकत्र यायचं, अशी एक कन्सेप्ट इस्लामिक राष्ट्रांच्या मनात आहे. अर्थात ह्या सगळ्या स्वार्थी कल्पना आहेत आणि प्रत्येक राष्ट्र आपल्या स्वार्थासाठी उम्माचा वापर करायचा प्रयत्न करतोय आणि ही उम्मा कन्सेप्ट कधीही आजपर्यंत कामाला आले नाही. हे देखील सत्य आहे. मी काल याच्यावरती एक व्हिडिओ केलेला, तो जरूर जाऊन बघा, ज्यामध्ये मी सांगितलंय की ही सगळी इस्लामिक राष्ट्र कधीच एकमेकाच्या मदतीला येत नाहीत. पण प्रत्यक्ष ख्वाजा आसिफ यांना मात्र ही भीती आहे की भविष्यात भारत आणि इतर राष्ट्र जसं की इस्रायल एकत्र येऊन आपल्याला काहीतरी करतील, म्हणून ते आता उम्मा वगैरे या सगळ्या गोष्टी बोलायला लागले. हा मगाशी म्हटलं तसं ज्या ज्या वेळेला ते अडचणीत येतात त्यावेळेला या सगळ्या गोष्टी ते बोलायला लागतात. त्यामुळं खरोखर येणाऱ्या काळात पाकिस्तानच्या विरुद्ध हे असा एक अलायन्स तयार होऊ शकतो. पाकिस्तानला सराउंड केलं जाऊ शकतं. इराणमध्ये खरोखर जर रिजिम चेंज झाली तर ती भारताच्या दृष्टीने एक अत्यंत चांगली आणि पॉझिटिव्ह बातमी असणार आहे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. तुमचं या सगळ्या प्रकरणाबद्दल काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.